जगातला सर्वात सोपा केकचा प्रकार म्हणजे पॅनकेक. मुलांना पण सगळ्यात जास्ती काय आवडतं तर चॉकलेट आणि केक. केक नेहमी बाजारातून आणण्यापेक्षा कधीतरी घरी पण बनवून बघा. केक बनवायला वेळ लागतो तर अशा प्रकारे झटपट पॅनकेकसुद्धा तुम्ही बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आहेत. अगदी 5 मिनिटातच तयार होतात. आज मी हे चॉकलेट पॅनकेक बनवलेत. रेसिपी खूप सोपी आहे. चला तर याची रेसिपी पाहूया. हे चॉकलेट पॅनकेक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा कप दूध. दूध थोडंसं कोमट म्हणजे हलकंसं गरम करून घ्यायचं. यामध्ये 1 छोटा चमचा विनेगर घालायचं. विनेगर घातलं की आपलं हे इन्स्टंट बटर मिल्क तयार होईल. विनेगर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील घालू शकता. हे दूध आपल्याला असंच 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत एका बाउलमध्ये आपण बाकीचं साहित्य काढून घेऊया. सगळं साहित्य आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे. त्यात अर्धा कप मैदा घ्यायचा. 2 टेबलस्पून पिठी साखर घाला. 1 टेबलस्पून कोको पावडर घाला. जर तुम्हाला प्लेन व्हॅनिला पॅनकेक बनवायचे असतील तर तुम्ही कोको पावडर न घालता सुद्धा पॅनकेक बनवू शकता. अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर घालायची आणि पाव चमचा खायचा सोडा घाला. सगळं कोरडं साहित्य व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे सगळं साहित्य आपलं एकजीव होतं. पुन्हा हा मैदा चमच्याने किंवा अशा प्रकारे विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये हे तयार करून घेतलेलं इन्स्टंट बटर मिल्क घालायचं म्हणजे दुधामध्ये आपण विनेगर घालून ठेवलं होतं ते घालायचं. सोबतच यामध्ये अर्धा छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स घाला किंवा तुम्ही चॉकलेट इसेन्ससुद्धा घालू शकता. त्याचबरोबर 2 छोटे चमचे बटर किंवा तूप घाला. आता सगळं मिश्रण एकाच डायरेक्शनने फटाफट असं मिक्स करून घ्यायचं. तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे आपण लगेचच पॅनकेक बनवून घ्यायचे. हे असंच जास्ती वेळ ठेवायचं नाही. आता हे पॅनकेक आपल्याला व्यवस्थित पॅनमध्ये घालता येण्यासाठी हे मिश्रण मी एका पायपिंग बॅगमध्ये भरते आहे किंवा तुम्ही एखाद्या पॉलिथिन बॅगमध्ये सुद्धा भरू शकता म्हणजे सगळे पॅनकेक आपल्याला व्यवस्थित पॅनमध्ये पसरवता येतील. हे बघा सगळं मिश्रण मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलंय. आता गॅसवर एक नॉनस्टिक पॅन गरम करून घ्यायचा. गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि त्यावर असे छोटे छोटे पॅनकेक्स बनवायचे. तयार करून घेतलेल्या मिश्रणाचे असे छोटे छोटे पॅनकेक बनवून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही पॅनकेक्स बनवू शकता. यावर झाकण ठेवायचं. एकदम बारीक गॅसवर साधारण 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचं. हे बघा 2 ते 3 मिनिटातच आपला पॅनकेक छान असा शिजलेला आहे. तो पलटून घ्यायचा. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची नाहीतर तो खालून करपू शकतो. दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडासा शेकवून घेतला की लगेचच तो काढून घ्यायचा आणि असेच सगळे पॅनकेक बनवून घ्यायचे. अगदी 3 ते 4 मिनिटातच आपले सगळे पॅनकेक तयार होतात आणि खूप झटपट होतात. वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही असे पॅनकेक जरूर बनवून बघा. हे बघा सगळे पॅनकेक मी बनवून घेतलेत. आपण करून घेतलेल्या मिश्रणाचे बरोबर 6 पॅनकेक झालेले आहेत. आता हे पॅनकेक आपण थोडेसे अजून टेस्टी बनवूया. या पॅनकेकला मी मधून चॉकलेट लावून घेते आहे. इथे मी थोडंसं डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेतलंय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डार्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेट सुद्धा लावू शकता किंवा यामध्ये तुम्ही न्यूट्रिला स्प्रेड सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. चॉकलेट सॉसने सुद्धा तुम्ही हे गार्निश करू शकता. तर सगळे पॅनकेकला मी मध्ये असं चॉकलेट लावून घेते. त्यावर दुसरा पॅनकेक ठेवायचा. अशा प्रकारे सगळे पॅनकेक तुम्ही गार्निश करू शकता आणि वरून तुम्हाला अजून सुंदर अशी डिझाईन करायची असेल तर तुम्ही चॉकलेट स्प्रेड सुद्धा घालू शकता म्हणजे पॅनकेक दिसायला अजूनच छान दिसतील. वरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्प्रिंकल घालू शकता. ड्रायफ्रुट्स लावू शकता. झाले ना खूपच सुंदर असे पॅनकेक घरच्या घरी अगदी 5 मिनिटात तयार. हे खूप सॉफ्ट आणि टेस्टी होतात. मुलांना नक्कीच आवडतील. तर असे झटपट पॅनकेक तुम्ही जरूर बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा. चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.